नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या सब्जेक्टबद्दल बघणार आहोत. तर बाकीच्या सब्जेक्ट सारखंच आपण या सब्जेक्टचे पण इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि त्याच्यावर विचारले गेलेले PYQs तर असे मी युनिट वाईज काढलेले आहेत. तर युनिट 3 पासून आपण बघूयात. तर युनिट 3 मध्ये मी हायेस्ट, मीडियम आणि लिस्ट जे सगळ्यात कमी विचारतात असे टॉपिक्स काढलेले आहेत. तर असे टॉपिक्स मी प्रत्येक युनिटचे काढलेले आहेत. तर त्यासाठी ज्यांचा पण ब्लॅकचेन टेक्नॉलॉजीचा सब्जेक्टचा पेपर असेल तर त्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर युनिट नंबर 3 आहे आपला ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म्स अँड कॉन्सेन्सस इन ब्लॉकचेन. तर याच्यामध्ये हायेस्ट म्हणजे जे मस्ट टॉपिक करायला पाहिजेत तुम्ही एक्झामसाठी. तर या टॉपिक्सवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारले जातात असे टॉपिक्स कोणकोणते आहेत. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला कॉन्सेन्सस अल्गोरिदम्स. तर याच्यामध्ये प्रूफ ऑफ वर्क, प्रूफ ऑफ स्टेक, त्यानंतर प्रूफ ऑफ ॲक्टिव्हिटी, प्रूफ ऑफ बर्न, प्रूफ ऑफ इलॅप्स टाईम असे काही सब टॉपिक आहेत या टॉपिकमध्ये. तर याच्यावरती असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे जे टॉपिक्स आहे याच्यावरती प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर दुसरा टॉपिक येतो बॅन्झाटाईन जनरल प्रॉब्लेम. तर याच्यावरती पण 4 किंवा 6 वेळा असे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर हा टॉपिक पण महत्त्वाचा आहे. तिसरा टॉपिक येतो आपला बिटकॉइन, इथेरियम आणि हायपरलेजर. तर हे जे 3 टॉपिक आहे याच्यावरती फीचर्स, ते कसं वर्क करतात ते आणि या तिघांचा डिफरन्स असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे बघा की 8 मार्कासाठी, 6 मार्कासाठी, 4 मार्कासाठी असे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर हे पण महत्त्वाचे आणि हे प्रत्येक पेपरमध्ये विचारले जाणारे टॉपिक्स आहेत. त्यानंतर या युनिटमध्ये मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते आहेत जे 3 किंवा 4 वेळा विचारले जातात. तर सगळ्यात पहिला येतो त्यामध्ये टाईप्स ऑफ ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म्स. तर याचे प्लॅटफॉर्म्स कोणकोणते आहेत जसं की पब्लिक, प्रायव्हेट, त्यानंतर कॉन्सोर्टियम ब्लॉकचेन आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस असे विचारतात. तर हे त्याच्यावरती विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. त्यानंतर सेकंड पॉईंट येतो कॉर्डा आणि R3. तर याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात. 6 आणि 9 मार्कासाठी क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. तर हे त्याचे क्वेश्चन्स आहेत. थर्ड पॉईंट येतो कॉन्सेन्सस इन ब्लॉकचेन. तर याच्यामध्ये पण क्वेश्चन्स विचारले गेलेले 3 क्वेश्चन विचारले आहेत या टॉपिकवरती. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर लिस्टमध्ये जे 1 किंवा 2 वेळा विचारले जातात असे टॉपिक येतात. याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो IOTA. त्यानंतर दुसरा टॉपिक येतो बिटकॉइन मायनिंग. तर हे क्वेश्चन्स जे आहेत याच्यामध्ये 1 किंवा 2 वेळा क्वेश्चन्स विचारले आहेत. तर हे इतके काही इम्पॉर्टंट नाही आहेत. तर तुमच्याकडे जास्त टाईम नसेल तर हे तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर युनिट नंबर 4 येतो आपला क्रिप्टोकरन्सी. त्यामध्ये बिटकॉइन अँड टोकन. तर यामध्ये सगळ्यात जास्त विचारले जाणारे टॉपिक कोणकोणते ते बघूयात. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला क्रिप्टो वॉलेट्स. तर याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर याच्यामध्ये मेटामास्क, त्यानंतर कॉइनबेस, बायनॅन्स असे जे टॉपिक्स आहेत, कस्टोडियल वर्सेस नॉन कस्टोडियल, हॉट वॉलेट वर्सेस कोल्ड वॉलेट. तर असे हे काही टॉपिक्स आहेत सब टॉपिक या टॉपिकमध्ये ज्याच्यावरती खूप जास्त वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर हे काही क्वेश्चन्स आहेत जे PYQजमध्ये विचारले गेले आहेत या टॉपिकवरती. त्यानंतर दुसरा टॉपिक येतो आपला टाईप्स ऑफ क्रिप्टोकरन्सी. तर याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सीचे डिफरंट टाईप्स विचारतात. त्यानंतर त्याचे कन्सर्न विचारतात. तर असे हे 8 किंवा 6 मार्काला असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. थर्ड टॉपिक येतो आपला बिटकॉइन. तर बिटकॉइनवरती डिटेल क्वेश्चन विचारतात की बिटकॉइन काय आहे, त्याचं वर्किंग काय आहे आणि बिटकॉइन इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असे याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. तर हे त्याचे क्वेश्चन्स आहेत काही विचारले गेलेले. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणून हे 3 टॉपिक तुम्ही मस्ट केले पाहिजेत युनिट नंबर 4मधून. त्यानंतर काही क्वेश्चन असे आहेत जे 3 किंवा 4 वेळा विचारले जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे क्रिप्टोकरन्सी. तर याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सी काय राहतं, त्याचं बेसिक्स आणि त्याचे युसेज असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे 2 क्वेश्चन त्यावरती विचारले गेलेले आहेत 6 मार्कासाठी. दुसरा टॉपिक येतो टोकन. तर टोकनचा कन्सेप्ट पण एकदा विचारला गेलेला आहे.
6 मार्कासाठी. त्यानंतर लिस्ट टॉपिकमध्ये येतात आपला झिरो कॉईन आणि झिरो कॅश. तर हा एकदाच विचारला गेलेला आहे 8 मार्कासाठी. तर हा टॉपिक पण वेळ असेल तर करा, म्हणजे वरच्यावरून वाचून घ्या एकदा. त्यानंतर युनिट नंबर 5 आहे आपला ब्लॉकचेन इथेरियम प्लॅटफॉर्म युजिंग सॉलिडिटी. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते जे तुम्हाला करायलाच पाहिजेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स. तर हा सगळ्यात जास्त विचारला गेलेला टॉपिक आहे. याच्यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट काय असतं, त्यानंतर त्याचं पर्पज काय आहे, त्याचे टाईप्स काय काय आहेत आणि त्याचे रिअल वर्ल्ड एक्झाम्पल कोणकोणते आहेत असं विचारतात. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन युजिंग सॉलिडिटी. तर हे त्याचे काही क्वेश्चन्सचे टाईप्स आहेत. त्यानंतर डेव्हलपमेंट स्टेप्स काय काय आहेत त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करायसाठी विचारतात. तर हे त्याचे काही क्वेश्चन्स आहेत जे 8 मार्क, 6 मार्क आणि 9 मार्कासाठी विचारले गेलेले आहेत. तर हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर दुसरा टॉपिक येतो आपला इथेरियम. तर इथेरियमवरती पण त्याचे इथेरियम काय असतं, त्यानंतर त्याचे टाईप्स, त्याचे नेटवर्क असतात, मेननेट, टेस्टनेट आणि प्रायव्हेट. तर याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात. तर याच्यावरती पण खूप जास्त क्वेश्चन्स विचारले आहेत 8, 6 आणि 9 मार्कासाठी. थर्ड टॉपिक येतो आपला स्वाम. तर याच्यामध्ये तुम्हाला ते स्वाम कन्सेप्ट विचारतात. त्यानंतर डिसेंट्रलाइज स्टोरेज विचारतात, त्याचं नीड काय आहे. त्यानंतर कन्स्ट्रिब्युशन टू इथेरियम इकोसिस्टम याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. तर याच्यावरती पण 4 वेळा क्वेश्चन विचारला आहे 6 किंवा 9 मार्कासाठी. त्यानंतर या युनिटमध्ये मीडियम टॉपिक कोणकोणते आहेत जे 3 किंवा 4 वेळा विचारले गेलेले आहेत. तर हे पण तुम्हाला करायचे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो EVM म्हणजेच इथेरियम व्हर्च्युअल मशीन. तर याचा कॉन्सेप्ट, याची सिग्निफिकन्स विचारले जातात. तर हे 3 क्वेश्चन या टॉपिकवरती विचारले गेलेले. सेकंड टॉपिक येतो आपला विस्पर. याच्यामध्ये डिसेंट्रलाइज मेसेजिंग प्लॅटफॉर्म असा हा टॉपिक येतो. तर याच्यामध्ये ते काय असतं आणि त्याचे पर्पज काय काय आहे. तर असे याच्यावरती 6 किंवा 9 मार्काला क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. तिसरा टॉपिक येतो आपला गॅस इन इथेरियम. याच्यामध्ये त्याचे रोल काय काय आहेत, त्याचे सिग्निफिकन्स काय काय आहे ते विचारलं जातं. तर हा पण 9 मार्कासाठी एकदा विचारला गेलेला आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिकमध्ये येतो सॉलिडिटी. तर हा क्वेश्चन एकदाच विचारला गेलेला आहे 6 मार्कासाठी. तर तुम्ही हा करू शकता. त्यानंतर येतं युनिट नंबर 6. तर युनिट नंबर 6 आहे आपलं ब्लॉकचेन केस स्टडीज. तर याच्यामध्ये जे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत सगळ्यात पहिले ते आहेत बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. तर याच्यामध्ये त्याचा यूज विचारतात, त्याचे ॲप्लिकेशन्स, बेनिफिट्स आणि सिग्निफिकन्स. तर असे हे सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. 6 किंवा 5 मार्कासाठी विचारले गेलेले. सेकंड टॉपिक येतो आपला गव्हर्नमेंट सेक्टर. तर याच्यामध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स, बेनिफिट्स, जसं की आपण बघितलं याच्यात केस स्टडीज वगैरे ॲप्लिकेशन जास्त विचारणार आहेत आणि बेनिफिट्स वगैरे असे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर याच्यामध्ये पण या टॉपिकवरती इतके क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तिसरा टॉपिक येतो आपला हेल्थकेअरमध्ये त्याचे युजेस, त्याचा रोल काय आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे विचारतात. तर हे त्याचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर एवढे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तर फक्त 3 टॉपिक आहेत जे तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर मीडियममध्ये येतात फक्त 4 टॉपिक. याच्यावरती 3 किंवा 4 वेळा क्वेश्चन विचारले जातात. तर सगळ्यात पहिला येतो रिटेलवरती त्याचे ॲप्लिकेशन्स आणि त्याचे युजेस काय काय आहेत ते विचारले जातात. तर हा क्वेश्चन 6 मार्कासाठी येतो. त्यानंतर IoT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स. तर याच्यावरती पण असे क्वेश्चन्स विचारले जातात 5 किंवा 9 मार्कासाठी. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो प्रॉमिनेंट ब्लॉकचेन ॲप्लिकेशन्स. तर याच्यामध्ये पण त्याचे ॲप्लिकेशन्स विचारतात किंवा एखादा किंवा 2 डिटेलमध्ये विचारले जातात. तर ते पण 9 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी असा क्वेश्चन विचारला जातो. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. चौथा टॉपिक येतो आपला ब्लॉकचेन इंटिग्रेशन विथ अदर डोमेन्स. तर याच्यामध्ये पण क्लाउड वगैरे असे क्वेश्चन्स विचारले जातात 6 मार्कासाठी. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर काही लिस्ट टॉपिक आहेत जे 1 किंवा जास्त वेळा विचारत नाहीत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो एनर्जी अँड युटिलायटीज. तर याच्यामध्ये हा फक्त 1 वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे 6 मार्कासाठी. तर तुम्ही हे फक्त वरच्या वर वाचून गेले तरी चालेल. त्यानंतर दुसरा येतो सप्लाय चेन. हा पण 1 वेळा विचारला आहे 9 मार्कासाठी. तिसरा येतो डिजिटल आयडेंटिटी. तर हा पण 1 वेळा विचारला आहे 9 मार्कासाठी. तर हे तुम्ही फक्त वाचून गेले तरी चालतात.
तर असे हे आपले युनिट 3 टू युनिट 6 आपण क्वेश्चन्स काढलेले आहेत टॉपिक बेस. तर तुम्हाला हेच क्वेश्चन करून जायचे आहेत. याच्यावरती सगळ्यात जास्त टॉपिक तुम्हाला करून जायचे आहेत. तर याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.